उद्या एखाद्याच्या घरी कोणाच्या घरी आग लागली तर प्रत्येकाच्या घरी अग्निशामक दलाची गाडी तिथे पोहोचली पाहिजे वेळेवर. तेही काही गोष्टी बोलतील, पण ह्या लोकांच्या मागण्या पूर्ण होतोवर आम्ही उठणार नाही. मग महापालिका जिंकते का आम्ही महाराष्ट्र नुमान जिंकतो हे बघायचं. आमचे मनसे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब येणार आहेत. वसई शहर अध्यक्ष प्रवीण भोईर साहेब आहेत. उपजिल्हाध्यक्ष विजेंद्र पाटील आहेत. युती असली तरी आता जर जनतेच्या प्रश्नासाठी तिकडे दुर्लक्ष केलं जाईल तर मग आम्ही युतीमध्ये म्हणून त्यांना सपोर्ट करायचा. गोपाल सिंह और आप देख रहे हैं रियल न्यूज नेटवर्क। दोस्तों, मैं उपस्थित हूं महानगर पालिका मुख्यालय पे और इस पीछे आप देख सकते हो महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ता और पदाधिकारी है और आमरण उपोषण पे बैठे हैं। नायगांव में जन समस्याओं को लेकर के ये लोग उपोषण पे बैठे हैं। क्या है पूरा मामला हम आपको दिखाएंगे, तो बने रहिए और देखते रहिए रियल न्यूज नेटवर्क। मांगों को लेकर के आप आमरण उपोषण पे बैठे। सर मी आज इथे बसलोय ते फक्त एक 6 मूलभूत गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्य माणसाच्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नायगावमध्ये रस्ते पूर्णपणे दैनंदिन अवस्थेमध्ये पडलेत. त्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट ज्याला दिलं त्याने तर थुकपट्टीचं काम केलं. त्या कॉन्ट्रॅक्टरची इन्क्वायरी करून त्याला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं ही माझी पहिली माग होती. आणि दुसरी गोष्ट माझी अशी होती की वामन डाबा ते भोयदापाडा हा रोड एवढा बेकार आहे की तिथे रिक्षा चालक असो, फोर व्हीलर असो, कोणी असो, कोणाच्याच गाड्या प्रॉपरली चालत नाहीये. तर त्या लवकरात लवकर तो बनवण्यात यावा ह्याच्यावर मी वारंवार पत्रव्यवहार आयुक्त साहेबांना केले, पाचंगे साहेबांना केले, पण यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. करतो फक्त खोटी आश्वासनं दिली बस. त्यानंतर तिसरी गोष्ट अग्निशामक दलाची गाडी उपमहापौरांनी संयुक्त बैठकीमध्ये सभागृहात सांगितलं होतं की मी 4 ते 5 दिवसामध्ये ती गाडी तिथे देतो. पण ती गाडी काही येत नाही. आमच्या इकडे प्रत्येक वेळी दुर्घटना होतात, वसईमधून गाड्या येतात, तोपर्यंत समोरच्याचा जीव हा गेलेला असतो, पूर्ण घर जळून खाक होऊन जातं. आता ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही उंच गगनचुंबी इमारतीसाठी परमिशन देतात आहे, पण त्याचे नियोजन काय आहे? गटर लाईन नाहीये, प्रॉब्लेम पाण्याचे प्रॉब्लेम आहे तिकडे, हा स्ट्रीट लाईट नाहीये, कचरा व्यवस्थापन नाहीये, कचरा 3 दिवसाने 2 दिवसांनी उचलला जातो. अरे मग टॅक्स देते ना, नायगावकर टॅक्स देतो ना, मग तो पैसा जातो कुठे? हा यासाठी मी आज इकडे उपोषणाला बसलेलो आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या ह्या 6च्या 6 पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून उपोषणावरून उठणार. लेकिन आपने आमरण उपोषण पे आप लोग जो बैठे हो, इससे पहले क्या पत्र व्यवहार हुई थी पाचंगे साहब से? आपकी क्या मुलाकात नहीं हो पाई क्या? साहेब कित्येक वेळा मुलाखत झाली, बोलणं झालं, 31 तारखेला झालंय, 21 तारखेला झालंय, त्याच्या आधीही सुद्धा झालेले आहेत. माझ्याकडे सगळे पत्रव्यवहार आहे. पण ह्यांनी ह्याला पूर्ण आम्हाला मध्ये हलक्यामध्ये घेतलं की हे लोक काय करणार, हे लोक काहीच करणार नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे जे आयुक्त साहेब आणि पाचंगे साहेब आणि परिवहन सेवेचे व्यवस्थापक आहे हे मला कळत नाही, हे नेमके महापालिकेचे आहेत का इतर पक्षाचे आहेत? इतर पक्षांना हे लोक लवकर भेटी पण देतात आणि लवकर त्यांच्याशी बोललं जातं. पण आम्ही वारंवार भेटी घेतोय, सगळ्या गोष्टी करतो. मी धैर्यशील जाधवांशी कित्येक वेळा बोललो, 10 दिवसात गाडी चालू करतो बोलले, अजूनपर्यंत गाडी चालू झाली. अच्छा कदम साहब, एक सवाल पैदा होता है, पिछला चुनाव में आपने महानगर पालिका में ज्वाइंटली लड़ा है, तो क्या अब आप लोगों की वैल्यू नहीं कर रहा है क्या महानगर पालिका? राजनीतिक दबाव भी है क्या? आता ह्याच्यावरती मी तुम्हाला सांगू ना, प्रशासकीय काळामध्ये काही गोष्टी पास झाल्या होत्या, टेंडर वगैरे, त्यावेळी आमचा यांना जाहीर पाठिंबा नव्हता ना. यांची युती होती, बरोबर आहे. आणि युती असली तरी आता जर जनतेच्या प्रश्नासाठी तिकडे दुर्लक्ष केलं जाईल तर मग आम्ही युतीमध्ये म्हणून त्यांना सपोर्ट करायचा का? आम्ही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक कट्टर पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक आहेत. या गोष्टी आम्हाला पण पाहिजे ना. आज नागरिकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय. माझी फक्त फॅमिली किंवा माझं कुटुंब त्या रोडवरून जात नाहीये, बरोबर आहे. उद्या एखाद्याच्या घरी कोणाच्या घरी आग लागली तर प्रत्येकाच्या घरी अग्निशामक दलाची गाडी तिथे पोहोचली पाहिजे वेळेवर. ह्याच्यामध्ये माझे काय वाटतं चुकीच्या मागण्या नाहीयेत ना, मी माझ्या स्वार्थाच्या मागण्या करतोय. हे मी करतोय ते नायगावच्या जनतेसाठी मागण्या करतोय. आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना एकच सांगतो, उद्या माझ्या काही बरं वाईट इकडे झालं तर त्याला पूर्णपणे जिम्मेदार महानगरपालिकेचे भ्रष्टाचार अधिकारी हे पूर्णपणे जबाबदार असतील. पर एक और सवाल से आपने आमरण उपोषण की यहाँ व्यवस्था की है, आपको पता है कि यहाँ मांगे मानने के लिए समय लगेगा? चालेल ना. त्यांना जर असं वाटत असेल त्यांनी मागण्या पूर्ण करणार नाही, माझे वरिष्ठ पण इथे येणार आहेत, तेही काही गोष्टी बोलतील. पण ह्या लोकांच्या मागण्या पूर्ण होतोवर आम्ही उठणार नाही. मग महापालिका जिंकते का आम्ही महाराष्ट्र नुमान जिंकतो हे बघायचं मला. वरिष्ठ में कौन कौन आने वाले हैं यहाँ? आमचे मनसे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब येणार आहेत. वसई शहर अध्यक्ष प्रवीण भोईर साहेब आहेत. उपजिल्हाध्यक्ष विजेंद्र पाटील आहेत.
आणि अजून अन्य पदाधिकारी आहेत. आम्हाला भूमिपुत्र संघटना सुशांत पाटील दादा यांनी पण आम्हाला स्थानिक भूमिपुत्र संघटना यांनी पण आम्हाला चांगला पाठिंबा दिलेला आहे. परत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जेवढे पदाधिकारी आहेत वसई तालुक्यातील त्यांनी पण आम्हाला चांगला पाठिंबा दिलाय. तेही इथे काही क्षणामध्ये पोहोचणार आहेत. मनसे के पदाधिकारी जिस तरह से अपनी मांगों को लेकर के, और ये मांग कोई व्यक्तिगत नहीं है, ये जन समस्या की मांग है। नाईगांव के क्षेत्र में जो तकलीफ है, देखते हैं जिस तरह से उन्होंने बड़े पदाधिकारियों को भी यहाँ पे आने के लिए जो कहा है, तो ये जो आमरण उपोषण का जो मामला है ये तूल पकड़ेगा और कहीं ऐसा भी न हो कि आगे वसई विरार की जो जन समस्याएं हैं वो भी मांग अब यहीं से उठेगी। देखते हैं आने वाले दिनों में इस आंदोलन का कितना असर ये महानगर पालिका के अधिकारियों पे होता है, वो हम लगातार नजर बनाए हुए हैं।